चला आज आपण एकदम मोकळा असा साबुदाणा खिचडी बनवूया। तर साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपण इथे पाव किलो साबुदाणा घेतलाय, रात्रभर भिजत ठेवला होता। मस्त आपला साबुदाणा भिजलाय। आता इकडे आपण अर्धी वाटी असे शेंगदाणे अर्धले घेतलेत आणि एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतले, भाजून घेतले। 4-5 मिरच्या, थोडासा कढीपत्ता घेतलाय, एक बटाटा घेतले, बटाटा पाण्यात टाकले कापून काळं पडू नये म्हणून। इकडे कढईमध्ये 2 चमच तेल टाकले, तेल गरम झालं की 1 चमच जिरे टाकलेत आणि जिरे छान परतले की आपण याच्यामध्ये ना बटाटे टाकायचे, 2-3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं। नंतर कढीपत्ता आणि मिरच्या पण परतून घ्यायच्या आपल्याला। हे सगळं 2-3 मिनिटं परतलं की आपण पूर्ण साबुदाण्याच्यात टाकायचं आहे। चवीप्रमाणे मीठ टाका आणि आपले अर्धले केलेले शेंगदाणे ते टाकायचे, कूट टाकायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याला मिक्स केल्यानंतर 5 मिनिटासाठी झाकून ठेवा। 5 मिनिटानंतर बघा एकदम आपली अशी मोकळी साबुदाण्याची खिचडी तयार झाली। अजिबात एकाला एक चिटकली नाही बघा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।